वाशिम पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पोलीस अधीक्षक माननीय अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीजेच्या संदर्भात पथनाट्य नाद डीजेचा प्रतिनिधी विश्वंभर भगत। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते। वाशिम जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून वाशिम जिल्हा पोलीस दल प्रस्तुत पथनाट्य नाद डीजेचा या नाट्याच्या स्वरूपात उत्सवाच्या काळामध्ये वाद्य म्हणून डीजे मंडळातर्फे बोलावला जातो आणि त्या डीजेचा कर्कश आवाज इतरांना त्रास देतो। कुठे कुठे तर याचे विपरीत परिणाम सुद्धा झाले। म्हणून वाशिम जिल्हा पोलीस दल प्रस्तुत पथनाट्य नाद डीजेचा या नाटकाद्वारे समाजातील प्रबोधन आणि डीजेबद्दल होणारे नुकसान याबद्दल यांच्यात दाखवले गेले आहे। या उपक्रमामध्ये पोलीस अधीक्षक माननीय अनुज तारे वाशिम अधीक्षक कार्यालयातील सर्व पदाधिकारी अंमलदार पोलीस कर्मचारी या उपक्रमात सहभागी होऊन जनतेला संबोधित करीत आहे। तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरिता हे सर्व हजरही राहतात आणि त्यामुळे अशा प्रकारचा उपक्रम एका मोहिमेसारखा राबविला जात आहे। आमच्या माध्यमातून वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अनुज तारे यांनी गणेश उत्सव मंडळ सामाजिक यांना दिला सामाजिक संदेश। बघूया नाद डीजेच्या संदर्भामधून पुढील व्हिडिओज आणि संदेश। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी विश्वंभर भगत तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। हे सर्व काही घराला खोटीच होतं, तूच कारणीभूत आहे बाबा सोनू, समजलं का तुला? म्हणजे आवाज वाढवला हो आणि इकडे मामा पोर गेला हो म्हणून मग बाबाला बेगाला अरे देवा आता मी काय करू रे? आणि इकडे पोरीचे पण कान बदल झाले, बहिणी झाली मुलगी तुझी पोरगी बैरी झाली, कानाचे पट्टे फाटले वाटते। बोल ना भाई, अरे काय बोला आता काय करू रे देवा? अरे म्हणून माणूस। नमस्कार। सर्वप्रथम वाशिम पोलीस दलाकडून सर्व वाशिमकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। गणेशोत्सव हा आनंदोत्सव आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं निर्विघ्न येणार नाही यासाठी आम्ही आपल्या सर्वांकडून सहकार्य अपेक्षित करतो। मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने काढावी, कुठल्याही प्रकारचा उद्रेक, खास करून ध्वनी प्रदूषणाचा उद्रेक डीजेच्या माध्यमातून होणार नाही याबद्दल आपल्याला सर्वांना आम्ही आवाहन करतो आणि मिरवणूक शांतपणे पार पाडावी याकरिता पोलिसांना सहकार्य करावं असे देखील मी आपल्याला आवाहन करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।